शुभ दुपार सर्वांना. तर बघा, काय करावी भाजी असा प्रश्नच होता म्हणलं उन्हाळ्याचं. तर चला काय तर करू म्हणलं, पातळ भाजी करून घेतली, वांग्याची आमटी, असं भरलं वांग केलं. मग मोकळी भाजी काय करावी म्हणलं, तर आंबाड्याची भाजी होती रविवारी आणलेली. त्या पण मावशीकडे विकणाऱ्या एकच पेंडी होती, ती म्हणली घेऊन जा. आणि मला त्यासोबत रेसिपी पण सांगितली की कशी करायची असते आंबाड्याची भाजी, निरोगी कशी आहे त्याचं पण महत्त्व तिनं मला पटवून दिलं. ठीक आहे म्हणले मी, द्या मग ती पेंडी. मग त्या बाईकडून मी रविवारीच ती पेंडी घेऊन आले होते बाजारातून. खूप छान देशी अशी आंबाड्याची भाजी होती. मग स्वच्छ धुवून पाण्यातनं उकळून पिळून काढून हरभऱ्याची डाळ अशी मस्त शिजवून घेऊन त्याच्यामध्ये मी ही भाजी अशी मिक्स केली. छान एकजीव केले, म्हणजे पिळ्यामुळं कसं त्यातला आंबटपणा असतो ना, ते पाण्यामध्ये निघून जातो. भरपूर आंबट अशी ही भाजी असते आमचीच, आणि निरोगी पण ही भाजी असते. मग म्हणलं त्याच्यामध्ये वाटण टाकलं. हिरवी मिरची थोडी लाल झालेली होती, आणि नंतरनं जिरी लसूण भरपूर टाकला बघा. आणि छान एकजीव करून घेतले. वरनं चवीनुसार टाकलं थोडंसं मीठ. आणि मीठ टाकलं ना, त्याला अशी फोडणी वगैरे कुठली अशी द्यायचं नाही. आपण कसं लसूण ते फोडणी देतो ना, तशी द्यायची नाही. त्याला असं आंगचं जसं कच्चा लसूण टाकला, मिरची वगैरे टाकून गोडं तेल असं वरून सोडलं मी. ते तेल सोडलं ना, भाजीला इतकी मस्त अशी चव येते बघा. असं वेगळंच फ्लेवरची अशी चव आली. आणि एकदम मस्त अशी भाजी झाली. छान असं तेल टाकून एकजीव करून घेतले. आणि ज्वारीच्या भाकरीवर खायला एकच नंबर ही अशी भाजी लागते बघा उन्हाळ्याची. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा, मला कमेंट करून सांगा की ही भाजी कशी होती. मी पण अशा पद्धतीची भाजी पहिल्यांदाच करून बघितले आणि खाऊन पण बघितले. खूपच छान झाली. म्हणलं चला आता प्रत्येक रविवारी आणू.